बरोबर टीम अमृतवाडी. एक अतिरिक्त खेळाडू आपला समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे. सर्व खेळाडूंसाठी शीतपेय देखील उपलब्ध आहे. अर्थातच ते सन्माननीय सौ शिवानीताई यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं गेलेलं आहे. स्पोर्ट्स ऑन लाईव्हची टीम सज्ज आहे, कॅमेरामॅन सज्ज, प्रेक्षक सज्ज आणि आता मात्र होते एका दिमागदार सोहळ्यातील एका दर्जेदार सामन्याला सुरुवात. सलामीची जोडी अर्थात संपूर्ण वाई तालुक्यात आयकॉन म्हणून भूमिका बजावणारा खेळाडू प्रमोद अण्णा गायकवाड आपल्या अष्टपैलू खेळीसाठी ओळखला जातो. दिवा स्पोर्ट्सचे सर्व सन्मान्य आदरणीय श्री गजानन शेठजी मोरे यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. प्रमोदांना गायकवाड आणि मनोज मांढरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉल द्या प्लीज. चला मॅच स्टार्ट करूयात. पंच थोडासा वेळ अतिरिक्त घेतला गेलाय. इथून पुढे टायमर लावला जाईल. तुम्हाला 5 षटकं पूर्ण करण्यासाठी वेळ निर्धारित करून दिला जाईल. 20 मिनिटांचा वेळ आहे तुमच्याकडे. एका षटकासाठी 4 मिनिटे असतील. फिल्डिंग टीम याची नोंद घ्या. जर तुमची 5 षटकं निर्धारित वेळेत पूर्ण झाली नाहीत तर पंचांद्वारे दंडित केले जाईल. अर्थात एक अतिरिक्त खेळाडू सर्कलमध्ये घ्यावा लागेल याची नोंद घ्या. 2 वाजून 6 मिनिटे होत आहेत. पहिला चेंडू डिलिव्हर होईल. अर्थात गणरायाचा गजर करत पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने. गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू आडावाटने खेळण्याचा प्रयत्न जमिनीला समांतर जात असताना चांगलं क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये थांबवलंय. चेंडूला सावध सुरुवात. एका सिंगलनं धावफलक पुढे सरकतोय. 0कडून 1कडे वाटचाल. ही वाटचाल कुठपर्यंत जाऊन थांबणार की या वाटचालीमध्ये अडथळे बनून उभे राहतील अमृतवाडी संघाचे शिलेदार हे पाहायचंय. सौरभच्या हातामध्ये चेंडू पुन्हा एकदा. यावेळी उजव्या बाहेरच्या बाजूला आखूट टप्प्याचा हाताळलेला चेंडू शॉर्टअप गुडले अगदी कमरेला समांतर उंची घेत निष्ठून जातोय. डॉट बॉल येतोय. मनोजच्या माध्यमातून प्रयत्न होता स्क्वेअर कट करण्याचा. अगदी पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्यासाठी प्रयत्नशील, परंतु तो प्रयत्न मात्र यशस्वी होत नाहीये. यावेळी स्टेप आउट वन्स अगेन आउटसाइड द ऑफ स्टंप. चेंडू हाताळला जातोय. डॉट बॉल. चतुर गोलंदाजी. फलंदाजाचा पवित्रा पाहिला आणि इथं मात्र प्रोएक्टिव्हनेस पाहायला मिळतोय सौरभचा. आतापर्यंत स्कोररच्या भूमिकेत सौरभ यांना आपण पाहिलं. आता स्कोर रोखण्याची भूमिका बजावतात. यावेळी मात्र अगदी स्लॉट मध्ये चेंडू. मोठा फटका फसला. डाऊन द बॉल फिल्डर, परंतु कॅच मात्र सुटली. निष्ठून जाईल सीमा पार. जलो पे छिडका नमक. काय ड्रॉप, षटकार, सिक्सर. जबरदस्त. मनोज मांढरे यांनी पॉवरफुल असा स्ट्रोक लगावला. टायमिंग थोडंसं फसलं जोडून होतं. उंची मिळाली, अतिरिक्त लांबी मिळाली नाही, परंतु अशा प्रकारचे कॅचेस समीकरण बदलतात हे आपण पाहिले प्रीतम सर. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. यावेळी मात्र स्विच हिट, उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र मेक्स नो मिस्टेक. पकडली कॅच. थर्ड मॅन वरती. विकेटचं पतन. अगर घी सीधी उंगली से निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की क्या जरूरत. आणि इथं मात्र तोच प्रयत्न होता. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि विकेटचं पतन. विकेट गमवावी लागते मनोज यांना. परतावं लागेल डगआउटच्या दिशेने माघारी. तंबूच्या आश्रयाला संत गतीने होईल प्रवास सुरू. किरण निकम यांनी एक अप्रतिम झेल 1 हँडेड ब्रिलियन्स त्यांचा पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये आपल्या स्विच हिट साठी ओळखला जाणारा खेळाडू अर्थात पसरणी गावचा धडाकेबाज अष्टपैलू बंटी महागडे.
स्विच हिट दोन्ही हातानं फलंदाजी करणं ही या खेळाडूची खासियत आहे. अगदी उजव्या हातानं खेळत असताना ज्या ताकदीने फटके लगावतो त्याच ताकदीनं त्याच तीव्रतेनं डावखुर हातानं फलंदाजी देखील करू शकतो हा फलंदाज. ही याची जमेची बाजू. परंतु इथं मात्र संघाला गरज आहे मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिपची. ती पार्टनरशिप जोडली जाईल का प्रमोद अण्णा गायकवाड यांच्या सोबत. सज्ज असेल सौरभ पुन्हा एकदा प्रतीक अर्थात बंटी यांच्यासाठी. पहिला चेंडू हवेमध्ये फटका फसलाय परंतु नो मॅन्स लँड मध्ये विसावेल. एक सिंगल अंकित होईल. एक से कारवा आगे बढ़ती हुई. अगदी पहिलं षटक यशस्वीरित्या होतं पूर्ण एका षटकाचा. थांबतोय खेळ. धावफलकावर एक गडी बाद 8 धावा. सौरभ यांचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं गुणलेखक म्हणून भूमिका बजावली आहे सकाळच्या सत्रात पहिल्या 2 सामन्यांसाठी. आणि आता मात्र संघाला गरज असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी गावासाठी अमृतवाडी गावच्या नावासाठी संघर्ष करतोय. यानंतर गोलंदाजीसाठी कोणाला आमंत्रित केले जाईल हे पाहायचंय. अभयच्या हातामध्ये चेंडू आहे. अभय शिर्के हा एक दर्जेदार अष्टपैलू अमृतवाडी गावचा कर्णधाराच्या भूमिकेमध्ये हा युवा खेळाडू उदयास आलेला आहे आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर. तालुका क्रिकेटमध्ये देखील ज्या पद्धतीनं हे बिग बॅटल त्याच्या समोर अनुभवाची शिलेदार आहेत. अनुभवाची शिदोरी पाठीशी असणारे बंटी महांगडे प्रमोद अण्णा गायकवाड त्यांना भरपूर अनुभव पाठीशी असणारे हे खेळाडू. जबरदस्त लो फुल टॉस अगदी कमी गतीचा हा चेंडू थांबवलाय बंटी यांना. अगदी स्वॉक करण्याचा प्रयत्न होता. वाऱ्याच्या वेगाने बॅट फिरली जरूर. चेंडू मात्र अगदी कासवासारखा संत गतीनं आला आणि एक बाउन्स घेत यष्टीरक्षक सौरभच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉल आहे. यावेळी स्विच हिट मात्र कामी येत नाहीये. डॉट बॉल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. 2 डॉट बॉल्स आणि त्या 2 डॉट बॉल्सचा प्रभाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणखी एक कमी गतीचा चेंडू अगदी समर्थ बाजूला हाताळला. डाव्या बाजूला शफल होत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. बाटची वरची कडा. चेंडू मध्ये कॉट बिहाइंड दी विकेट. सौरभच्या हातामध्ये विसावतोय. बंटी महांगडे यांचा प्रवास देखील इथं थांबतोय. संघर्ष केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. संघर्षाला यशाची किनार मात्र लावत नाहीये. अभय शिर्के युवा गोलंदाज अष्टपैलू कर्णधाराला साजेशी कामगिरी करतोय. अगदी प्रतीक अर्थात बंटी यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूला रोखणं म्हणजे कोणा येड्या गाबाळाचं काम नाही आणि ते काम इथं करून दाखवलं जातं. परिस्थिती बिकट तितक्या परिस्थितीत तिखट बनून मैदानाच्या आतमध्ये हा युवा खेळाडू उभा राहिलाय. रोहन शिर्के मैदानाच्या आतमध्ये येतोय. भैया डावखुर हाताचा हा आणखी एक युवा खेळाडू. हे बॅटर आता मजेशीर असणारे प्रीतम सर. 2 युवा खेळाडू एकमेकांसमोर उभे टाकलेत. आपल्या संघाचा भविष्य म्हणून या दोन्ही खेळाडूंकडे पाहिलं जातं. रोहन शिर्के भैया हा आपल्या मोठ्या फटकेबाजीसाठी ओळखला जातो. अगदी पसरणी गावचा युवा खेळाडू उज्ज्वल भविष्य. त्याचबरोबर समोरच्या बाजूला अभय शिर्के अमृतवाडी गावचा एक खेळाडू युवा आहे परंतु कारकीर्द युवा नाहीये. मागच्या 3 WPL तो खेळलेला आहे. अगदी तालुका क्रिकेटमध्ये तो खेळतोय. अर्थातच तालुका क्रिकेटमध्ये जर एखादा खेळाडू एवढ्या कमी वयात खेळतोय ना तर नक्कीच काहीतरी कौशल्य आहे त्याच्याकडे आणि ते कौशल्य इथं दाखवलं जात आहे. डावखुर हाताचा रोहन त्याच्या समोर उभा असेल. 2 युवा खेळाडूंमधील ही जबरदस्त लढत आपल्या समोर आता येत आहे. कोण वर्चस्व गाजवणार हे पाहायचंय. हे पहा फुल टॉस अगदी सांगितल्याप्रमाणे पहिल्या चेंडूवरती फुल टॉस वसूल करण्याचा प्रयत्न. बिग बॅटल परंतु या बॅटलमध्ये रोहनला परतावं लागेल माघारी. मोठा फटका खेळला जरूर परंतु मैदानाची लांबी मोठी आहे. डीप मध्ये खेळाडू तैनात होता या फटक्यासाठी. या फुलटॉस वरती मात्र परतावं लागेल माघारी. अभय शिर्के उगाच WPL मी खेळलेलं नाहीये. उगाच इथपर्यंत माझं नाव लौकिक झालेलं नाहीये. हा खेळाडू दाखवून देतोय क्लास आहे या खेळाडूकडे. याही वेळेला फुलटॉस आहे परंतु त्यामागे तुम्ही पाहिलं ना तर गतीमध्ये मिश्रण आहे. अतिरिक्त गती जर फुलटॉसला असेल तर कनेक्शन प्रॉपर झाल्यानंतर फटका बाहेर जाऊ शकला असता. ती गती दिली जात नाहीये. फलंदाजाला अतिरिक्त ताकद लावण्यासाठी भाग पाडलं जात आणि विकेटचं पतन. अनुज मांढरे आणखी एक अनुभवी शिलेदार मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिकची संधी आहे अभयकडे. हॅट्रिक चान्स. 30 धावांची आवश्यकता होती आणि त्या 23 धावा कुटणारा हा फलंदाज अनुज मांढरे.
यावेळी पुन्हा एकदा सावध पवित्रा हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने ढकललेला हा चेंडू डॉट बॉल नव्हतीये. षटकाची सांगता मेडन ओव्हर डबल विकेट मेडन. जोरदार टाळ्या एकदा या गोलंदाजीसाठी झाल्या पाहिजेत. अभय शिर्केसाठी झाल्या पाहिजेत. लाजवाब एफर्ट, जबरदस्त गोलंदाजी. आपल्या गोलंदाजीवरती अचूक नियंत्रण. दोन षटकांचा खेळ थांबल्यानंतर 8 धावा अवघ्या धावफलकावरती आहेत. डबल विकेट मेडन. वॉट बॉलिंग, जबरदस्त परफॉर्मन्स. तेही पसरणी सारख्या अनुभवी खेळाडूंची मजबूत फळी असणाऱ्या संघाकडे. रणजित आलेत गोलंदाजीसाठी. प्रमोद अण्णा गायकवाड आहेत मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू म्हणजे भरपूर वेळ आहे त्यांच्याकडे. या 18 चेंडूमध्ये बरेचशी गणितं बदलू शकतात. अगदी मागच्या सामन्यात आपण पाहिलं धनगरवाडी संघ अडचणीत होता. पहिल्या 2 षटकात अवघ्या 12 धावा 3 विकेट्स आल्या होत्या. तदनंतर मात्र अनिल माने आणि सूरज यांनी एक पार्टनरशिप आकारली. त्या पार्टनरशिपच्या जोरावर सन्मानजनक धावसंख्येपर्यंत संघाला पोहोचवलं. नंतर त्यांच्या गोलंदाजीमध्ये तितकी धार होती की ते धावफलकाचा बचाव करू शकतील. पसरणी संघात देखील ती क्षमता आहे. प्रमोद अण्णा गायकवाड सारखा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र दिशाहीर मारा, वाईड बॉल, अवांतर धाव. प्रमोद अण्णा गायकवाड हे नाव वाईच्या तालुक्याच्या क्रिकेटमध्ये गाजलेलं नाव आहे. या खेळाडूच्या खांद्यावरती मदार आहे पसरणी संघाची. यावेळी मात्र पुन्हा एकदा वेल लेफ्ट, वेड ऑन द आउटसाइड ऑफ स्टंप. आणखी एक अवांतर धाव. अवांतर धावांनी बरीच समीकरणं या स्पर्धेमध्ये आतापर्यंत बदललेली आपण पाहिली आहेत. मागच्या षटकात मेडन ओव्हर झाल्याचं मुख्य कारण काय तर दिशेवरचं नियंत्रण. अचूक टप्प्याबरोबर अचूक दिशा असणं देखील गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला अचूक जास्त वेग प्रदान करण्याच्या प्रयत्नात दिशा भरकटते. यावेळी मात्र दिशा देखील बरोबर अचूक पकडल्या. उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू खांद्याला समांतर निष्ठून जातोय. बॅटचा फ्लो आहे जबरदस्त, परंतु संपर्क मात्र नाहीये. आणखी एक हाफ ट्रॅकर. यावेळी मात्र तयार प्रमोद अण्णा. पॉइंटच्या डोक्यावरून खेळायला फटका. स्वीपर कव्हरचा खेळाडू येईल. चेंडू थांबवण्याचा होईल प्रयत्न. 2 धावांवरतीच मानावं लागेल समाधान. एक चांगला स्ट्रोक जरूर, परंतु क्षेत्ररक्षण लाजवाब. हे क्षेत्ररक्षण गरजेचं आहे. संपूर्ण समर्पण मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. यावेळी पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा मारा. यावेळी पुन्हा एकदा दिशा भरकटली. पंचांचं थोडंसं काम वाढतंय या षटकामध्ये. वाईड बॉल आणखी एक मिळतोय. यावेळी मात्र बॅकस्टेज संधी गमावली का. अगदी मोठी विकेटची संधी होती. प्रमोद अण्णा गायकवाड यांना जीवनदान मिळत आहे. हे जीवनदान कितपत महागात पडणार हे मात्र आता पाहायचंय. अगदी कॅचेस सुटल्यानंतर काय घडू शकतं मैदानाच्या आतमध्ये याची प्रचिती आपण बऱ्याच वेळेला पाहिली आहे. रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्ध कॅच सुटली तिलक दिलशान यांच्याकडून. त्यानंतर 264 धावांची खेळी त्यांनी केली. इथं प्रमोद यांचा कॅच सुटला. या दरम्यान पंच थोडेसे बिझी आहेत या षटकामध्ये. आणखी एक अवांतर धाव. मागील षटकात जी मेहनत घेतली आहे ना अभयनं, त्या मेहनतीवर कुठेतरी पाणी फिरवताना पाहायला मिळतंय का. थोडंसं संयम दाखवावा लागेल. अचूक दिशा पकडावी लागेल. चांगला टप्पा पकडावा लागेल. समोरच्या बाजूला हाताळलेला चेंडू. अगदी याही वेळेला बॅटची एज पॉइंटच्या दिशेनं अभय आहे तैनात. सिंगल प्राप्त होईल. रणजित यांनी अवांतर धावा दिल्याच जरूर, परंतु त्या दरम्यान जे चेंडू हाताळलेत ना ते अतिशय सुंदररित्या हाताळलेत. ज्या पद्धतीनं संधी निर्माण केली मागच्या चेंडूवरती प्रमोदसाठी याही वेळेला. इथं मात्र पुन्हा एकदा दिशा खराब तर दशा खराब. आयुष्य असो की क्रिकेट, तुम्हाला जर योग्य दिशा मिळाली नाही तर मात्र दुर्दशा व्हायला वेळ लागत नाही. धावफलक मात्र इथं सक्रिय झालाय. 17 वरती पोहोचलाय. आणखी एक खराब चेंडू यावेळेला. येस डेफिनेटली पंच सांगतील इट इज अ वाईड बॉल. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आता मात्र अभय येत आहेत. अभय यष्टीरक्षकाबरोबरच दिशादर्शकाचं काम करतील का. अगदी यावेळी फुलटो स्टॉपेज. फटका फसला जरूर, परंतु अगदी समोरच्या बाजूला नो मॅन्स लँड मध्ये विसावेल. सिंगल प्राप्त होईल. थोडीशी नशिबाची लढाई. या लढाईमध्ये कुठेतरी अग्रेसर ठरतायत प्रमोदांना. नशिबाच्या घोड्यावरती स्वार आहेत, परंतु फटक्यांची आता आतिषबाजी करावी लागेल. षटकार आणि चौकारांची ललकारी द्यावी लागेल. यावेळी मात्र एका चांगल्या चेंडूने केली आहे षटकाची सांगता. 3 षटकांचा थांबतोय खेळ. 3 गडी बाद 19 धावा धावफलकावरती दाखल. 11 धावा आल्या या षटकामध्ये. तब्बल
6 चेंडू वाईड, अर्थातच 5 षटकांच्या मॅच मध्ये तुम्ही समर्थ संघाला एक अतिरिक्त षटक दिले. आता त्या अतिरिक्त मिळालेल्या चेंडूंचा समर्थ संघ कसा फायदा उठवतो यावरती बरीच समीकरणं आहेत. हे बॅटल आता मजेशीर असणार आहे. एका बाजूला डबल विकेट मेडन डिलिव्हर करणारा अभय शिर्के, तर दुसरीकडे आयकॉन ऑफ पसरणी टीम, आयकॉन ऑफ वाई अर्थातच प्रमोद अण्णा गायकवाड. हे बॅटल मजेशीर असणार आहे. स्ट्रगल करतो प्रमोद, परंतु असं म्हणतात ना, फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. आणि तो क्लास दाखवण्याचा प्रयत्न यावेळी हवेमध्ये घेतला फटका. इथं मात्र डाऊन द ग्राउंड, आउट ऑफ द ग्राउंड, जाईल सीमा पार, खणखणीत, दणदणीत, फॅबुलस, फॅन्टाबुलस षटकार. पहिल्या चेंडूवर चढवला हल्ला बॉल. यावेळी मात्र रणनीती बदलावी लागेल. कमी गतीचे लो फुलटॉस इथं कामी येणार नाहीये. तिथं तुम्हाला स्ट्रॅटेजी आखावी लागेल. त्या स्ट्रॅटेजी आखल्यानंतर त्याची अंमलबजावणी करावी लागेल. आडावटनं खेळला फटका. यावेळेला मात्र गॅपमध्ये कोणताही खेळाडू तैनात नाही. डीप मधून पाठलाग केला जाईल. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा आहे प्रमोदचा पर्यंत. दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण देखील होईल. रनिंग बिटवीन द विकेटचा सुंदर नजराना. यस, 2 धावा अंकित केल्या जातील. 27 वरती धावफलक पोहोचलाय. अगदी मागच्या सामन्यात देखील आपण हेच चित्र पाहिलंय. पार्टनरशिप महत्वाची, छोट्या छोट्या पार्टनरशिपच्या रूपात धावा येणं गरजेचं. यावेळी पुन्हा एकदा फुल टॉस, स्टेप आउट बदल आणि त्याचा सुरेख वापर. भिरकावून दिला हा चेंडू. पुन्हा एकदा यावेळी वाईड लंगोन, काव कॉर्नर, सिक्सर षटकार. जबरदस्त. प्रमोद अण्णा गायकवाड. हे क्रिकेट आहे गुरु. हे क्रिकेट आपल्याला काय शिकवतं? जिंकल्यानंतर हवेत उडायचं नाही, हरल्यानंतर खचून जायचं नाही. कारण पहिली ओव्हर मेडन टाकणाऱ्या अभय शिर्केवरती स्ट्रगल करणाऱ्या प्रमोद अण्णा गायकवाडांनी 2 षटकार लगावलेत. जबरदस्त ब्लास्ट लगावलेत. आणि या 2 षटकारानंतर आता दबाव शिफ्ट झालाय, मोमेंटम शिफ्ट झालंय. एका बाजूला कुठेतरी धावांचा वेग वाढलाय, तर दुसरीकडे अभयवरचा दबाव देखील. आता अभय युवा खेळाडू हा दबाव कसा हाताळतो हे पाहायचंय. आणखी एक फुल टॉस. यावेळी घुटना टेक और बस षटकार देख. जबरदस्त. तिसरा षटकार येतोय. अगदी 4 चेंडूच्या पाठीमागे 3 विकेट, 3 ब्लास्ट. अगदी जबरदस्त जबरदस्त. 3 गडी बाद 39. अगदी पहिल्या 2 षटकात आपण पाहिलं ना, फक्त एका चेंडूचा सामना केला होता प्रमोद अण्णा यांनी. यावेळी मात्र जबरदस्त जबरदस्त बॅटल. व्हॉट अ स्ट्रोक, स्ट्रोक ऑफ द मॅच. आजच्या दिवसातील सर्वात देखणा शॉट ऑफ द डे. अप्रतिम. बॅकफूट वरती एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळ हा फटका. देखणा, दर्जेदार, लाजवाब. अगदी केएल राहुल यांची आठवण करून देणारा बिग ब्लास्ट. सलगचा या षटकातील तिसरा षटकार. या षटकामध्ये आतापर्यंत 4 षटकार खेळलेत या खेळाडूनं. काय फटकेबाजी केली जाते. अप्रतिम अप्रतिम कामगिरी. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, खिलाड़ी वही जो अपनी तकदीर बदल दे. आगे क्या होगा कभी मत सोचो, क्या पता वक्त अपनी तस्वीर बदल दे. यहाँ तो वक्त बदल दिया, हालात बदल दिए, पूरे जज्बात ही बदल दिए. यावेळी मात्र पुन्हा एकदा संधी होती, परंतु दवडली. मिसफील्ड. अगदी लॉंग स्टॉप रिजन. सिंगल प्राप्त होईल. सिंगल बरोबरच होईल. 4थ्या षटकाची सांगता. अतिशय महागडे षटक ठरतंय हे अमृतवाडी संघासाठी. पसरणी संघाच्या मात्र धावफलकामध्ये वेगाने वाढ. 46 रन्स आर ऑन द बोर्ड. 46 धावा धावफलकावरती दाखल. जबरदस्त परफॉर्मन्स प्रमोद अण्णा गायकवाड. वेळेची हीच तर गंमत आहे प्रीतम सर. वेळ बदलायला वेळ लागत नाही, परंतु वेळ बदलण्यासाठी तुम्हाला कुठेतरी स्वतःच्या पंखांवरती विश्वास ठेवणं गरजेचं. पंखांना बळ देत असताना प्रयत्नवादी राहणं गरजेचं. कारण फक्त आशावादी राहून तुम्हाला यश मिळत नाही, प्रयत्नवादी राहावं लागतं. कामयाबी सुबह के जैसी होती है, मांगने से नहीं जागने से मिलती है. और जब जागो तभी सवेरा. उशिरा का होईना जाग आली पसरणी संघाला. आणि प्रमोद अण्णा गायकवाड यांच्या माध्यमातून धावफलकाला वेग देखील आला. किरणच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. प्रमोदांना काच सुटल्यानंतर खेळाडू काय करू शकतो पुन्हा एकदा दाखवून दिलंय. जबरदस्त यारकर खोदून काढलाय. तितक्याच तीव्रतेने आला म्हणतो कार्पेट मारला फटका. मैदानाला गुदगुला करत निष्ठून जात असताना इथं मात्र थांबवला जाईल. 2 धावा रोखता मात्र येणार नाहीयेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर फटकेबाजी. 12 चेंडू 34 वरती पोहोचला प्रमोद अण्णा गायकवाड. एक हाती वर्चस्व गाजवलंय आतापर्यंत या सामन्यावरती.
स्टेप आउट पदनालिकेचा सुरेख वापर आणि इथं मात्र प्युअर टायमिंग. वॉटर स्ट्रोक लाजवाब. ओव्हर स्कोअर एक बाउंड्री. सीमा रेषा पार. प्रमोद अण्णा गायकवाडचा आणखी एक बिग ब्लास्ट षटकार. एस प्रमोदांना गायकवाड यांनी जर अर्धशतक झळकावलं तर राजीव शेठ शिर्के जे नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी उभे असतात त्यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. परंतु ते 500 रुपये महत्वाचे नाही आहेत. सध्या महत्वाचा आहे संघ. पसरणी संघ. पसरणी संघाचं नाव, गावाचं नाव, त्या गावाच्या नावासाठी खेळणारा प्रमोदांना गायकवाड. यावेळी पुन्हा एकदा शॉर्टपिट डिलिव्हरी कट करण्याचा प्रयत्न होता परंतु संधी दिली जात नाहीये. संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आलाय. 3 चेंडूचा खेळ बाकी. प्रमोदांना 14 चेंडू 40 वरती कार्यरत. तो अर्धशतक ओलांडणार का? त्याच्या अर्धशतकाने संघाच्या धावांमध्ये देखील वाढ होणार आहे. हे त्यामुळे नक्कीच प्रयत्नशील असेल प्रमोदांना. संपूर्ण सामन्याचं समीकरण बदललंय. क्रिकेट इज अ फनी गेम ऑफ अनसर्टन्टी. इथं कोणतीच गोष्ट निश्चित नाहीये. यावेळी पुन्हा एकदा खुट्टपदा चेंडू. खराब गोलंदाजी. दिशाहीन मारा. त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय. खरपूस समाचार. चुकीला माफी नाही. चेंडू जाईल निष्ठून सीमारेषे पार. मिळतील धावा 4. होईल पसरणी संघाचा बेडा पार. 58 वरती पोहोचला धावफलक. पहिल्या 2 षटकानंतर अवघ्या 8 धावा होत्या. त्यानंतर तिसऱ्या षटकात 6 एक्स्ट्राच्या जोरावर 5 षटकांची मॅच. परंतु ओव्हर्स इथं 6 खेळायला मिळालेले आहेत कारण ते 6 वाईड बॉल्स. त्या 6 वाईड बॉलनं पूर्ण चित्र बदललं आणि जीवनदान. प्रमोदांना आवडताचा कॅच सुटलेला आपण कसा विसरून चालेल. कारण अगदी आपण उदाहरण दिलं कॅच सुटल्यानंतर रोहित शर्मा यांचं द्विशतक. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलचं खेळी कोण विसरणार आहे का? अगदी 3 कॅचेस सुटले. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल यांनी विक्रमी द्विशतक झळकावलं होतं. 44 वर पोहोचला आहे प्रमोद. 44. एक षटकार दूर आहे आपल्या अर्धशतकापासून. 58 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ बाकी. यावेळी पुन्हा एकदा हा प्रकार हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक धावतो जरूर परंतु चेंडू मात्र चालला निष्ठून. आणखी एक चेंडू सीमारेषे पार. आणखी एकदा फटका लाजवाब. मिळतील धावा 4. जबरदस्त. संघाची धावसंख्या 62. प्रमोद गायकवाड 16 चेंडू 48. ही खेळी आवडली असेल ना मित्रांनो. टाळ्यांचा गजर तर झालाच पाहिजे. एक चेंडू बाकी आहे. एका चेंडूच्या पाठीमागावर ते शतक ओलांडलं जाणार का? संघाला एक जबरदस्त एंड दिला जाणार का? फिनिशिंग टच प्रमोदांना गायकवाड. बिग ब्लास्ट येणार का? यावेळी स्टेप आउट झाले. सिंगलचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. एका धावेवरच थांबावं लागतंय की काय? येस डेफिनेटली थांबला हा खेळाडू एका धावेवरती. अर्धशतकापासून एक धाव दूर राहिला परंतु ही जी खेळी आहे ती खेळी कोणत्याही अर्धशतकापेक्षा कमी नाही आहे. अफलातून खेळीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. प्रमोदांना गायकवाड 49 धावांची खेळी एकाकी झुंज. 63 धावा धावफलकावरती विजयासाठी. 30 चेंडू 64चं आव्हान. अमृतवाडी संघ देखील कमी नाहीये हे विसरून चालणार नाहीये. या संघाकडे देखील युवा खेळाडूंची मजबूत फळी आहे. मॅच जबरदस्त होणार यात शंका नाहीये. यानंतरची मॅच असणार आहे आणखी एक बिग बॅटल. नसरापूर विपक्ष भुईंज. दोन्ही संघ तयार राहा. अगदी आपण नाणेफेकीचा कौल इनिंग्स मध्ये करणार आहोत. नसरापूर कॅप्टन त्याचबरोबर भुईंज कॅप्टन प्लीज टॉस साठी या.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. अभय शिर्के च्या सोबतीला असतील अण्णा अण्णा हरदम चौकांना मैदानाच्या आतमध्ये. एका अण्णाने तर मैदान गाजवलंय, दुसरा अण्णा काय करणार. मोरे साहेबांचं आगमन होतं. मोरे साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. डीवाय स्पोर्ट्सचे सर्व गजाननजी मोरे साहेब, त्याचबरोबर किरण चव्हाण यांचं देखील मनपूर्वक स्वागत. वळूयात मैदानाकडे. थ्रिलर आहे, जबरदस्त थ्रिल मैदानाच्या आतमध्ये. अगदी 64 धावांचं लक्ष. 30 चेंडूंचा खेळ. 30 चेंडू 64 धावा. 64 धावा 30 चेंडू. काय घडणार, काय बिघडणार, समीकरण कशा पद्धतीनं फिरवली जाणार मैदानाच्या आतमध्ये. पहा, गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा फलंदाजीमध्ये कामगिरी बजावली, त्यानंतर सज्ज असेल सलामीवीरचा गोलंदाज म्हणून प्रमोद गायकवाड. पहिला चेंडू सफल होत असताना अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. सिंगल होईल प्राप्त एका धावावर. दुसरीचा प्रयत्न. इथं मात्र थोडीशी गडबड झाली जरूर, परंतु 2 धावा यशस्वीरित्या होतील प्राप्त. चांगली सुरुवात. अगदी संधी आहे अभयकडे, संधी आहे उत्तर देण्याची. जशास तसं उत्तर अभयकडून दिलं जाणार का. प्रमोद गायकवाड यांच्याकडून हल्लाबोल चढवला अभयवरती. आता अभय काय करेल. स्विच हिटचा प्रयत्न फसला. खेळाडू आहे स्लिप मध्ये तैनात. थांबवला जाईल चेंडू. अगदी डॉट बॉल येतोय. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अगदी यष्टांच्या काही इंच बाजूने जाणारा चेंडू. डॉट बॉल. इतकं सोपं नाहीये. प्रमोद गायकवाड हल्ला करणं सोपं नाहीये, परंतु सस्ती चीजों का शौक हम भी नहीं रखते हे सांगावं लागेल अभयला. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. अगदी फुल अँड डिलिव्हरी आउटसाइड ऑफ स्टंप स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. कोणती संधी दिली जात नाहीये इथं. जबरदस्त गोलंदाजी प्रमोद यांची. अवघ्या 2 धावा आल्यात पहिल्या चेंडूवर. तदनंतर मात्र शांत ठेवलंय. यावेळी मात्र हवेमध्ये खेळला फटका. गॅप मध्ये देखील पाठलाग केला जातो. इथं मात्र 2 धावा मिळतील. नितीन महांगडे मोन आता येणार त्या रिजन मध्ये. 2 धावा देऊन जाईल हा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा समोरच्या बाजूला खेळा फटका. अलॉंगावरती करताय क्षेत्ररक्षक नाहीये. मोठा गॅप, परंतु मनोज मांढरे वाऱ्याच्या वेगाने येतोय. चित्ताच्या चपळाईने चेंडूवरती धडक घालतोय आणि इथं एक चांगली फेकी पाहायला मिळते. 2 धावा याही चेंडूच्या मिळतील पाठीमाग. 3 षटकांचा एका षटकाचा खेळ थांबल्यानंतर 6 धावा धावफलकावरती होत आहेत दाखल. विजयाचं समीकरण 24 चेंडू 58 वरती पोहोचत आहे. सोपं निश्चित नाही आहे, परंतु अशक्य देखील नाही आहे. क्रिकेटमध्ये कोणतीच गोष्ट अशक्य आहे असं पण म्हणत नाही. क्रिकेटिंग लँग्वेजमध्ये जोपर्यंत गणितच शक्य आहे ना, तोपर्यंत मैदानावर देखील ते शक्य आहे. अगदी 6 चेंडू 36 ची जरी गरज असेल तरी फलंदाजाकडे तितका आत्मविश्वास हवा की मी करू शकतो. होईल न होईल ही पुढची गोष्ट आहे. हार जीत हा क्रिकेटचा भाग आहे, खेळाचा भाग आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करणं गरजेचं. क्योंकि ना हारना जरूरी है जीत दोस्तों, ना जीतना जरूरी. जिंदगी एक खेल है, इसे खेलना जरूरी. मनोज मांढरे गोलंदाजीसाठी सज्ज. यावेळी मात्र बॅकफुटवरती अगदी हलक्या हातानं गलीमध्ये टाप केला चेंडू. रोहन तैनात सिंगल प्राप्त करून जाईल. 64 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना 7 धावा आतापर्यंत लागल्यात धावफलकावरती.
एक छोटीशी चर्चा पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. क्षमता आहे अभयकडे, त्याचबरोबर अण्णा देखील तितक्याच ताकदीचा फलंदाज, परंतु आता त्या क्षमतेला प्रत्यक्षात उतरवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. उजव्या बाहेरच्या बाजूला आणखी एक जबरदस्त चेंडू. इथं मात्र रनआउटची संधी आहे का? थोडीशी फेकी खराब. सिंगल होईल प्राप्त बाईकच्या रूपात. यस, यावेळी फटका फसला. हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल. स्वतः मनोज पकडली कॅच. विकेटचं पतन. अण्णा बॅक टू डग आउट. आकाश मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतोय. नसरापूर टीम कॅप्टन लास्ट कॉल असेल. आपण टॉस साठी या. नसरापूर कॅप्टन नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. प्लीज टॉस साठी या. या दरम्यान मात्र आणखी एक लाजवाब चेंडू यष्ट्यांवरती आदळता राहिला आणि डॉट बॉल आलाय. आकाश मैदानात आलाय, परंतु आकाशला देखील थोपवलाय मनोज यांनी. एक चांगला फटका पाहायला मिळाला आकाशच्या बॅटमधून. या चौकारानंतर धावफलक देखील सक्रिय होतोय. 12 धावा धावफलकावरती लागतायत. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. आता मात्र 18 चेंडू 52 ची गरज आहे. दिली तर यश देखील अटळ आहे. नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. नसरापूर विपक्ष भुईंज. कामथडी विपक्ष भुईंज अशी ही लढत. यावेळी मात्र स्टेप आउट झाले. उजव्या बाहेरच्या बाजूला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो वेग. डॉट बॉल आलाय. अगदी गोलंदाजाचं अग्रेशन पहा. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर जो वेग वाढला ना, तो वेग म्हणजे गोलंदाजाचं अग्रेशन आहे. आणि जर एखादा गोलंदाजाकडे अग्रेशन नाहीये तर तो वेगवान गोलंदाज काय कामाचा असं म्हटलं जातं. वेगवान गोलंदाजाकडे अग्रेशन इज बाय डिफॉल्ट ते असायलाच पाहिजे. येस, भुईंज संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णयाची प्रतीक्षा असेल. आकुटपदा चेंडू आडाबाटने खेळायला फटका. सुपर कव्हर. नवीन साळुंके कडून होती मिस्टेक. निष्ठून जाईल चेंडू सीमारेषा पार. आलाय चौकार. राजू शेठ शिर्के नक्कीच निराश असतील नवीनच्या एफर्ट कडून. नवीन हा भरवशाचा क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातो पसरणी संघामध्ये. भुईंज संघाला पाठिंबा देण्यासाठी गणेश शिंदे, अनिकेत कामटे सर हे देखील या सामन्यासाठी उपस्थित असणार आहेत. भुईंज संघ महत्वपूर्ण मॅच यानंतरची खेळणार आहे हा संघ. अर्थात समोर कामथडीचा संघ असेल. 2 चौकार आले, एक डॉट बॉल आलाय. या सामन्यामध्ये निर्णायक असं षटक हे 8 धावा आल्यात आतापर्यंत. अजूनही 44 ची गरज आहे. 15 चेंडूच्या पाठीमागे अभयकडे ती क्षमता आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. उंचावत खेळण्याचा प्रयत्न. संपर्क मात्र नाहीये. एक तेळी तो एक मेरी, चित्तेळी तो पट्टमेरी. काहीच असं चित्र पाहायला मिळतंय. कधी ऐल तीरावर, कधी पैल तीरावर. या बाजूला मॅच कधी पळते तर त्या गदीला कधी झुकते. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय ही समीकरणं प्रत्येक चेंडू नंतर बांधली जातात. 14 चेंडू 44 ची गरज.
स्विचचा प्रयत्न मात्र फसला आहे. अडचणींमध्ये वाढ होते. अभय, स्ट्रोक मेकिंग खूप महत्वाचं, शॉट ऑफ सिलेक्शन ऑफ शॉट्स खूप महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. कारण तुमच्याकडे टॅलेंट किती जरी असलं तरी त्याचं एक्झिक्युशन तुम्ही कसं करताय ना त्यावरती तुम्हाला यश मिळणार की अपयश ठरत असतं. टॅलेंट इज नॉट इम्पॉर्टंट बट टेम्परामेंट इज इम्पॉर्टंट. टेम्परामेंट तुमच्याकडे असणं गरजेचं. समोरच्या बाजूला खेळायला फटका, ताकद तितकीशी प्रदान होत नाहीये प्रमोदांना. गायकवाड हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खूप कमी वेळा चुका करतो. इथं सिंगल होईल प्राप्त. अगदी आपण मित्रांनो नेहमी पाहत असतो या दरम्यान षटकाची सांगता होती. अवघ्या 9 धावा आल्या. ते षटकाचे देखील पाठीमागे धावफलकावर 21 धावा लागतात. विजयासाठी अजूनही 43ची गरज असणार आहे. क्रिकेटमध्ये तुमच्याकडे टॅलेंट कमी असेल ना, क्रिकेट असो की आयुष्य मित्रांनो, टॅलेंट कमी असेल हरकत नाहीये. टॅलेंटेड असणं म्हणजे सक्सेसफुल असण्याची गॅरंटी नाही आहे. परंतु तुमच्याकडे जर टेम्परामेंट असेल, जिद्द असेल, चिकाटी असेल, अचूक निर्णय क्षमता असेल, कोणत्या क्षणाला कोणता निर्णय घ्यायचा, त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची, ही क्षमता जर तुमच्याकडे असेल ना तर तुमचं यश निश्चित आहे. ते टायमिंग प्रॉपर जुळणं गरजेचं, शॉट सिलेक्शन गरजेचं, तो निर्णय तुम्हाला घेता आला पाहिजे. मनोज मांढरे पुन्हा एकदा सज्ज असेल षटक हाताळण्यासाठी. 12 चेंडूचा खेळ आहे बाकी. बारा 43. मनोज मांढरे समोर, अभय शिर्के पुन्हा एकदा. यावेळी मात्र फटका फसला. हवेमध्ये आहे, पाठलाग केला जातो मनोजच्या माध्यमातून. नो मॅन्स लँड मध्ये मात्र चेंडू विसावेल. 2 धावा पूर्ण होतील. तिसरीचा देखील होईल प्रयत्न. 3 देखील मिळतात. चौथीसाठी ट्राय होईल का? प्रयत्न आहे अभयचा, परंतु इथं मात्र थांबावं लागेल, थांबावंच लागेल. 3 आले जरूर. 11 चेंडू. आता मात्र 40ची गरज. मॅच मध्ये अजूनही आव्हान जिवंत ठेवायचं असेल ना, येणारे 5 चेंडू निर्णायक ठरतील. 2 चांगले स्ट्रोक संपूर्ण सामन्याचं चित्र बदलू शकतात. यावेळी मात्र लाजवाब फटका, जोरदार प्रहार केला जरूर. टायमिंग मात्र होत नाही. अगदी बंटी महांगडे डीप मध्ये तैनात. चेंडू त्यांच्या हातामध्ये विसावेल. विकेटचं पतन. आकाश बॅक टू डग आउट. तंबूच्या आश्रयाला परततील माघारी. फटका देखील देखला, परंतु या मैदानावरती चेंडू ट्रॅव्हल तितक्यासा. भुईज संघ आपला निर्णय कृपया कळवा. भुईज संघ कॅप्टन आपला निर्णय कळवायचा. अकरा चेंडू 40 धावांची आवश्यकता असताना मैदानाच्या आतमध्ये दोन चेंडूचा खेळ होतो. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. आखोटपदा चेंडू अगदी खांद्याला समांतर उंची गाठून जातोय. तिसरा चेंडू देखील डॉट बॉल. 9 चेंडू. आता 40ची गरज. सौरभ आलेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु मनोज मांढरे इतकं सोपं नाहीये या खेळाडूवरती हल्ला चढवणं. कसलेला मुरलेला अनुभवाची शिदोरी माझ्या गाठीशी, मी आहे संघाच्या पाठीशी, हे सांगणारा गोलंदाज. पुन्हा एकदा अगदी जागेवरून स्विंग आणि मिस, परंतु दिशा थोडीशी आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईड बॉल. अवांतर धाव मिळते. वाईड बॉल येतो. यस, डेफिनेटली. यावेळी आडवाबटने केला फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये मोठा गॅप. पाठलाग केला जातो बंटी यांच्या माध्यमातून. या रेसमध्ये मात्र थांबवला जाईल चेंडू. 2 पूर्ण. तिसरीचा देखील होतो प्रयत्न. 3 धावा यशस्वीरित्या होतील प्राप्त. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. आमच्यामध्ये खडतर परिस्थितीत आहे सध्या संघ. 8 चेंडू 36ची गरज आहे. 4 चेंडूचा खेळ झाला. 28 धावा धावफलकावरती आहेत.
8 चेंडू 36 धावांची आवश्यकता. यावेळी पुन्हा एकदा अगदी नटराज स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. राजीव शेठ शिर्के आहेत तैनात बॅकवर्ड रिजन मध्ये. सिंगल होईल प्राप्त. सिंगल बरोबरच थांबवलं जाईल अभय यांना. एक अखेरचा चेंडू या पेनल्टीमेट ओव्हर मध्ये बाकी. आणखी एक डॉट बॉल बरोबर षटकाची सांगता. 4 षटकांचा थांबला खेळ. धावफलकावरती अवघ्या 29 धावा. 6 चेंडू 35 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 35 धावा. अगदी एक सामना आठवतो पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स. किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध खेळत असताना राजस्थान संघाकडून राहुल तेवत या संघर्ष करत होता आणि अशाच परिस्थितीचा सामना करत होता. अगदी बॉल्स जास्त धावा कमी, परंतु निर्णायक क्षणांमध्ये चित्र बदललं आणि राहुल तेवत यांनी शेल्डन क्वार्टरवरती हल्ला चढवला. सलगचे 5 षटकार लगावले आणि संघासाठी हिरो ठरला. इथं तीच जबाबदारी अभयच्या खांद्यावरती आहे. समोर राजीव शेठ शिर्के गोलंदाजीसाठी सज्ज. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओळखले जातात राजीव यांच्याकडे पाहिलं जातं. मैदानाच्या आतमध्ये काय करेल अभय, काय रणनीती असेल अभयची हे मात्र पाहायचंय. 6 चेंडू 35 धावांची गरज. पहिला चेंडू निर्णायक असेल. जबरदस्त हाताळा चेंडू. खोलवर डप्प्याचा यार्कर खोदून काढलाय. यष्टिरक्षकाला देखील चकवला, परंतु बॅकअप आहे. बॅकअप दिलं जाईल म्हणून अनुजच्या माध्यमातून डॉट बॉल येतोय. जबरदस्त वाटत डिलिव्हरी. थेट अगदी उजव्या इष्टीचा घेतला आहे तो क्रशिंग यार्कर. त्रिफळाची फलंदाज गारद अभय शिर्के बॅक टू द आउट. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी राजू शिर्के यांची. अगदी कोणत्याही प्रकारचं क्रिकेट असू द्यात प्रीतम सर, लेदर बॉल असो, टेनिस बॉल असो, गली क्रिकेट असो, आंतरराष्ट्रीय, यार्कर म्हणजे ब्रह्मास्त्र आणि ते ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय राजीव यांनी. प्रवीण निकम फौजी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत 4थ्या क्रमांकावर. जबरदस्त टोला लगावला. हवेमध्ये उंच भरारी घेतली. डाऊन द बॉल प्रमोदांना गायकवाड कॅच पकडली. विकेटचं पतन प्रवीण फौजी. एक चांगला फटका जरूर, परंतु टायमिंग मात्र होत नाही. गमवावी लागते विकेट. हॅट्रिकची संधी आहे राजीव शेठ शिर्के यांच्याकडे. सलगचे 2 चेंडू 2 विकेट्स आलेले आहेत 3 चेंडूच्या पाठीमागे. तीन चेंडूंचा खेळ औपचारिकता बाकी मला हरकत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, परंतु यावेळी गॅप मध्ये निष्ठून जाईल सीमापार. यावेळी सूरजच्या बॅट मधून आला आहे चौकार. चौकार लगावला. अगदी हॅट्रिक बॉल वरती प्रहार केलाय सूरजच्या माध्यमातून. राजीव यांची रणनीती आता काय असेल. यावेळी मात्र फुल टॉस अगदी डाऊन द लेग साइड. 22च्या रुपयात 4 धावा मिळतील. वाईड प्लस 4 5 धावा इनफॅक्ट ऍड होतील धावफलकामध्ये. येस वाईड बॉल आहे. थोडीशी दिशा भरकटली. शरीरावरती टार्गेट करण्याचा प्रयत्न, रूम क्रिएट करून न देण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात मात्र अवांतर धाव येऊन बसले. भुईन संघ कृपया आपला निर्णय कळवा. प्रतीक्षा आहे आपल्या निर्णयाची.
इथं मात्र एक चोरटी धाव घेण्यामध्ये यश येत आहे. भुईंज संघ आपला निर्णय कळवा. अगदी लगेचच आपण मॅच स्टार्ट करणार आहोत. एक अखेरचा चेंडू या मॅचचा बाकी आहे, औपचारिकता बाकी असं म्हणायला हरकत नाहीये. भुईंज संघासाठी गणेश भाऊ शिंदे, अनिकेत कामटे सर हे पाठीराख्याच्या भूमिकेत आहेत. यावेळी मोठा फटका हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये देखील आहे. फील्ड केला जाईल मोन्याच्या माध्यमातून. एक सिंगल प्राप्त होईल. या सिंगल बरोबरच मॅच फिनिश. पसरणी टीम गुंद मॅच. जबरदस्त कामगिरी प्रमोद अण्णा गायकवाडच्या माध्यमातून. दुसरीकडे एक युवा संघ अमृतवाडी संघ, युवा संघानं थोडासा प्रभाव नक्कीच टाकलेला आहे या मॅचमध्ये. असंच मेहनत करत राहा.